प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? हे ठिकाण किती सुंदर दिसते का? हे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशातील समुद्रकिनाऱ्याचे क्षेत्र आहे. हे खूपच सुंदर दिसते. हे डोंगरांनी वेढलेले आहे आणि डोंगरावर घरे बांधलेली आहे. हा अटलांटिक महासागर आहे. हा इतका पसरलेला आहे. अटलांटिक महासागर, याचा समुद्र किनारा मोठा आणि सुंदर आहे. आपण पाहू शकतो की हा देश किती आशीर्वादित आहे. प्रभूने या देशातही रिवाइवलची आज्ञा दिली आहे. अनेक लोक वाचले जात आहेत आणि प्रभूची उपासना करणारे लोक म्हणून उभे राहत आहेत. प्रभूचे आभार मानूया. हा देश प्रत्यक्षात कॅथोलिक देश आहे, पण आता तारण झालेले आणि आध्यात्मिक अनुभव असणारे लोक वाढत आहेत. इथे आल्यावर आम्हाला ऐकायला मिळाले की देशातील 50% अधिक लोक असे झाले आहे. येथे 21 कोटी लोक राहतात. या 21 कोटी लोकांपैकी बहुतेक जण तारले गेले, अभिषिक्त झाले, आता प्रभूसाठी उठले आहेत. परमेश्वर राष्ट्राचे रूपांतर करत आहे. परमेश्वराचे आभार माना. या राष्ट्रात परमेश्वराचा प्रकाश पसरत आहे. आता प्रभू तुमच्याबद्दल काहीतरी सांगत आहे. मत्तय अध्याय 5 वचन 14. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तो हे तुमच्याशी बोलत आहे. माझ्या मुला मुली, तू जगाचा प्रकाश आहेस. हे जग अंधाराने वेढलेले आहे. पापाचा, शापाचा, सैतानाचा आणि अशा अनेक गोष्टींचा अंधार आहे. हे जग वाईट आणि हानिकारक गोष्टींनी भरलेले आहे. या सगळ्या अंधाराच्या गोष्टी आहेत. आपण आध्यात्मिक अंधाराची स्थिती पाहतो. हा अंधार दूर व्हायचा असेल तर प्रकाश यायला हवा. मी लहान असताना नालुमावडीमध्ये राहत होतो. तेव्हा त्या काळात वीज नव्हती. प्रकाशाचा स्विच चालू केला तरी तो नीट लागत नसे. वारंवार वीज जात असे. मग काय करायचं? लोक केरोसिन आणि हरिकेनचे दिवे वापरत. संध्याकाळी अंधार पडायला लागला की घरी ते दिवे लावले जात. सगळ्या खोल्या अंधारात असायच्या. आपल्याला प्रत्येक खोलीत दिवा घेऊन जावा लागायचा. हा दिवा ज्या खोलीत नेला तिथे अंधार पळून जाईल आणि तिथे उजेड होईल. दिवा त्या खोलीतून बाहेर काढला की पुन्हा अंधार पसरतो. मग काय करायचं? लोक 4 ते 5 दिवे ठेवायचे. प्रत्येक खोलीसाठी एक. घरभर उजेड पसरायचा. अंधार दूर करण्यासाठी काय करायचं? फक्त अंधार निघून जा म्हटले अंधार जात नाही, प्रकाश आणावा लागतो. म्हणूनच प्रभू म्हणतो, सैतान नावाचा अंधार या जगाला पाप आणि शापामध्ये गुलाम करून ठेवतो आणि लोकांना अंधारात ठेवतो. पण जर तुम्ही उजळलात तर तो अंधार निघून जाईल. आपल्यात येशूचा प्रकाश स्वीकारावे लागते आणि आपण दिव्यासारखे उजळले पाहिजे. येशू हा जगाचा प्रकाश आहे. आपले तारण झाले की त्याचा प्रकाश आपल्यात येतो. शास्त्र आपल्याला प्रकाशाची मुले म्हणते. म्हणून आपल्याला उजळले पाहिजे. आपले जीवन उजळले पाहिजे. तुमचं जीवन तुमच्या कामाच्या ठिकाणी, गावात किंवा शहरात जिथे तुम्ही राहता आणि तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी उजळ पाहिजे. तुम्हीच प्रकाश व्हायला हवं. आपण पाहतो की अनेक वाचलेले लोकही अंधारात आहेत, कारण त्यांनी स्वार्थ आणि पापाला जागा दिली. त्यामुळे प्रकाश निघून जातो आणि अंधार पसरतो. लोक दिव्यावर चिमणी ठेवतात. दिव्यातून निघणारा धूर चिमणीवर साचतो आणि ती काळी होते. माझी आई दर संध्याकाळी ती राखेने पुसायची. मग सदरी घाण निघून जायची आणि दिवा तेजाने उजळायचा. म्हणून जर तुम्ही पाप, चुकीच्या सवयी आणि इतरांच्या पद्धतीनुसार जगणं स्वीकारलं तर तुम्ही प्रकाश देऊ शकत नाही. आता तुम्हीच अंधार झाला आहात. तुमच्या आजूबाजूचे इतर लोकही अंधारात आहेत. प्रभू म्हणतो, मुला, तूच प्रकाश आहेस आणि तुला प्रकाशले पाहिजे. मुली, तुलाही प्रकाशले पाहिजे. इतरांनी तुझ्यात येशूला पाहिलं पाहिजे. फक्त येशूचा स्वभावच प्रकाश आणू शकतो. म्हणून तुम्ही प्रामाणिक, पवित्र,
नम्र, प्रेमळ आणि विनम्र असलंच पाहिजे. कामाच्या ठिकाणी किंवा गावातले लोक तुम्हाला येशूसारखं पाहिलं पाहिजे. जसा तुम्ही हा प्रकाश उजळवत राहता तेव्हा प्रत्येक ख्रिश्चन उठून असंच उजळतो. सैतानाचा अंधार पूर्णपणे बदलून जाईल. अंधार पूर्णपणे नष्ट झाला की सैतान काहीच करू शकत नाही. हीच प्रभूची इच्छा आहे. प्रत्येक ख्रिश्चनाने उठून उजळलं पाहिजे. त्यांनीच प्रकाश व्हावं. तुम्ही प्रकाश आहात की अंधार? तुम्ही प्रार्थना करत नाही, बायबल वाचत नाही आणि पवित्रतेची काहीच काळजी घेत नाही. तुम्ही नेहमी जगाचेच विचार करता. काहीही करून मला पैसे कमवायचे आहेत, काहीही करून हे किंवा ते करायचे आहे. तुमचं आयुष्य असंच चालू असेल तर ते प्रकाश होऊ शकत नाही. या जगाचा अंधार तुम्हाला वेढून राहिला आहे. तुम्ही त्यातून बाहेर यायला हवं आणि म्हणायला हवं, येशू, तुझा प्रकाश माझ्यात दिसायला हवा. जे मला पाहतील त्यांना येशू दिसायला हवा. तुम्ही जर यासाठी स्वतःला समर्पित केलं तर तुमच्या शेजारी आणि कामाच्या ठिकाणी प्रकाश चमकेल. फक्त 10 ख्रिश्चन जर अशा प्रकारे उजळू लागले, तुमच्या ऑफिसमधला सगळा अंधार निघून जाताना तुम्ही पाहू शकता आणि एक महान आध्यात्मिक बदली येईल. हा आध्यात्मिक क्षेत्रातील प्रकाश आहे. मी रात्री पडणाऱ्या अंधाराबद्दल बोलत नाही. हे आध्यात्मिक प्रकाशाबद्दल आहे. जर आध्यात्मिक गोष्टींवर अंधार पसरला तर परिणाम होईल. आप उजळायला हवे. म्हणून प्रभूला सांगा, मला तुझा प्रकाश दे. मला तुझा प्रकाश दररोज मिळू दे आणि तुझ्यासाठी उजळू दे, असे तुम्ही प्रभूला सांगणार का? येशूला भेटल्याशिवाय किंवा त्याच्याशी बोलल्याशिवाय तुम्ही उजळू शकत नाही. सूर्याला भेटल्याशिवाय चंद्र प्रकाश देऊ शकत नाही. चंद्र सूर्यापासून प्रकाश घेतो आणि उजळतो. त्याने सूर्याला पाहिले नाही तर तो प्रकाश देऊ शकत नाही. येशूला भेटला नाही तर प्रकाशासारखे जगू शकत नाही. दररोज त्याला भेटले आणि बोलले पाहिजे. याचा प्रकाश आपल्या आत यायला हवा. तुम्ही प्रार्थना कराल का? येशू, तू मला जगाचा प्रकाश म्हणून ठेवले आहेस. तू माझ्यावर विश्वास ठेवून मला प्रकाशाचा मुलगा बनवले आहेस. मला उजळू दे, तुझा प्रकाश माझ्यात येऊ दे. मला माझ्या शेजाराक उजळू दे, अंधाराच्या शक्तींना समाप्ती येऊ दे. मला कृपा दे आणि मला प्रकाशाचा पुत्र बनव. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.